सर्वप्रथम आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यातील तमाम जनतेला व या सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, तसंच माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवारताई, माननीय सभापती श्री राम शिंदे साहेब, माननीय उपसभापती डॉक्टर नीलम गोरेताई, माननीय उपाध्यक्ष विधानसभा माननीय श्री अण्णा बनसोडे साहेब, माननीय मंत्री श्री चंद्रकांत पाटील साहेब, माननीय मंत्री श्री आशिष शेलार साहेब, माननीय श्री आशुतोष काळे मराठी भाषा समिती चे प्रमुख, माननीय श्री जितेंद्र भोये सचिव एक महाराष्ट्र विधिमंडळ, सभागृहात उपस्थित असणारे सर्व मंत्रीगण, सर्व विधानसभा विधान परिषद सदस्य व सर्व मान्यवर, आजचा हा विशेष दिन आपण मराठी साहित्यातील उत्तम विनोद जाणून घेत, तसेच साहित्य सम्राट आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे या दोन उत्तुंग प्रतिभेच्या लेखकांच्या योगदानाची माहिती करून घेत, तसेच ग्रंथ प्रकाशनाच्या माध्यमातून साजरी केला। या सर्व उपक्रमासाठी योगदान दिलेल्या कलावंतांचे, सूत्रसंचालकांचे, निवेदकांचे आणि आजच्या विशेष व्यक्त्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि सर्वांनाच धन्यवाद देखील देतो। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा पी व शिरवडकर यांच्या जन्मदिवस म्हणजेच आजचा दिवस आपण सन 2013 पासून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करत आहोत। आज केवळ महाराष्ट्रात किंवा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी बांधव आहेत तिथे तिथे मराठी भाषेची विजयी पताका फडकवली जाते। आपली मराठी भाषा देशातील अधिकृत 22 भाषांपैकी एक आहे। भारतात एकूण बोलीभाषा मातृभाषा 1652 आहेत। भारतात मराठी भाषकांची संख्या 10% जास्त अधिक आहे। मराठी मातृभाषा असणाऱ्यांच्या संख्याक्रम भारतात 3रा आणि जगात 10वा आहे। दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्यामध्ये निघणारी ग्रंथदिंडी, वैचारिक परिसंवाद आणि प्रकाशनांच्या स्टॉलवरील पुस्तके विक्री हे आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे। बांधवांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे या भाषेचा गुणगौरव आणि या भाषेला पुढे नेण्यासाठी विविध स्तरावरती प्रयत्न झालेले आहेत। त्यात महाराष्ट्र शासनाने पण अलीकडच्या काळात बराचसा प्रयत्न करून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे। असं असताना या भाषेचं जतन करणं, आपल्या मराठी भाषेचा गौरव करणं हा केवळ शासनाचीच जबाबदारी नसून ही जबाबदारी तुमच्या आणि आमच्यासारख्या नागरिकांची, लोकप्रतिनिधींची पण आहे। आणि येणाऱ्या काळात आपण ही जबाबदारी पार पाडण्यासाठी निश्चितपणे योग्य ते योगदान द्याल याची मला खात्री आहे। आज एका गोष्टीचं विशेषतेने मला उल्लेख करणं महत्त्वाचं वाटतं। खऱ्या अर्थाने मराठी भाषेला जर पुढे न्यायचं असेल, काही प्रश्न सोडवायचे असतील तर या मराठी भाषेला ज्ञानाची भाषा करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपण मराठी भाषेतून तंत्रज्ञानाची विद्या, शिक्षा आणि इतर ज्ञानाची माध्यम करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। आपल्या सर्वांनाच माहीतच आहे की चीनमध्ये तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात झाला असतानाही तो विकास चीनी भाषेच्या माध्यमातूनच झाला आहे। आणि म्हणूनच चीनी तंत्रज्ञान असेल किंवा भाषा ही खऱ्या अर्थाने संपूर्णपणे विकसित होऊ शकली आणि या भाषेला कुठच्याही प्रकारची अडचण येऊ शकली नाही। त्याचं कारण आहे आपण इतर दृष्टीने विकास करत असताना
आपल्या भाषेला विसरलो नाहीत, आपल्या भाषेचा वापर करूनच हा सगळा विकास आपण केला, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या काळात शासनाकडनं पण हा प्रयत्न आहे. मराठी भाषा ही आपण आता अनिवार्य केलीच आहे आणि येणाऱ्या काळात हे सगळे तंत्रज्ञान वगैरे आपल्याला जी विद्या प्राप्त करायची असेल ती पण मराठी भाषेतनं आपण प्राप्त करू शकू, अशी पण सोय व्यवस्था शासनाकडनं ह्यापुढेही होत राहील, अशी आशा बाळगतो. परत एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनापासून मी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.